तर पुणे महानगरपालिकेतील अपयशानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। बारामती हॉस्टेलमध्ये अजितदादा रोहित पवारांमध्ये बैठक पार पडलेली आहे। जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकींसाठी दोघांची चर्चा झाली। यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील भुसारा, रविकांत वरपेंसह विकास लवांडेही उपस्थित होते। अजित पवारांनी बारामतीमधील हॉस्टेलमधील पुणे जिल्ह्यासंदर्भात जो आहे तो आढावा घेतलेला आहे। तर झेडपी निवडणुकीसाठी आता अजितदादा कामाला लागलेले आहेत। पुणे पालिकेतील अपयशानंतर जिल्हा परिषदेसाठी अजित पवार कामाला लागलेत आणि रात्री उशिरापर्यंत बैठका ज्या आहेत त्या अजित पवारांकडून घेतल्या जात आहेत। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पकड मजबूत ठेवण्यासाठी अजित पवारांकडून बैठकांचा जोर जो आहे तो पाहायला मिळतो। तर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बारामती हॉस्टेलमध्ये बैठक पार पडल्याची माहिती मिळते। अजित पवारांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतलेला आहे। रात्री उशिरापर्यंत अजित पवारांकडून प्लॅनिंग सुरू होतं। दोन्ही राष्ट्रवादी मिळून पुणे जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती मिळते। तर याआधी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात होती। पवारांकडून पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या 2 तासांपासून बारामती हॉस्टेल या ठिकाणी बैठक जी आहे ती सुरू होती। आपण पाहतोय की बैठक संपून सध्या अजित पवार जे आहेत बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडतायत। काही वेळापूर्वी रोहित पवार त्याचबरोबर अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडली। बैठक संपल्यानंतर अजितदादा जे आहेत ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा जो आहे तो अजितदादांकडून घेण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहतोय की अजितदादांकडून जवळपास संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उमेदवारी असेल त्याचबरोबर संभाव्य उमेदवार या सगळ्यांवर चर्चा झाली आणि आपण पाहतोय की बैठक संपवून सध्या अजितदादा जे आहेत ते बाहेर पडलेले पाहायला मिळतात आणि पुन्हा जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी जी आहे केली जाते। कॅमेरा पर्सन रोहित सोबत मी प्रदीप।